आज आपण शासन निर्णयानुसार धरती आबा जनजाती हे उत्कृष्ट अभियान राबवणे व गाव विकास आराखडा करणे या विषयावर आतकोली गाव येथे सभा आयोजित केलेली आहे। सभेला उपस्थित सभेचे अध्यक्ष महोदय, सरपंच मॅडम, उपसरपंच मॅडम, बांगरे सर, तसेच अंगणवाडी कार्यकर्ती, आशा सेविका, आपणास या वस्तीतील सर्व ग्रामस्थ आपणा सर्वांचे स्वागत करतो। आणि सभेचा ही जी योजना आहे शासनाची धरती आबा योजना किंवा धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योजना आहे। या योजनेचा उद्देश आदिवासी समाजामध्ये पायाभूत सुविधा आणि मानवी विकासातील तफावत दूर करणे व सरकारी योजनांचा लाभ सर्व आदिवासींना देणे असा या योजनेचा उद्देश आहे। आणि ही जी योजना आहे ही आदिवासी विकास आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे राबवली जाणार आहे, राबवली जाते। आणि ह्यासाठी 17 विभाग आहेत आणि या 17 विभागापासून तुम्हाला विविध योजनांचा आपल्या वस्तीला, आपला गाव जे आहे शासन निर्णयाप्रमाणे भिवंडी तालुक्यातील 133 गावांची निवड केली आणि या 33 गावामध्ये आतकोली गावाची निवड झाली म्हणजे आपल्या परिसरात। आणि आपल्या गावाला काय सोयी सुविधा पाहिजे त्याच्यासाठी आपण ही ज्या अभियानाची धरती आबा जनजाती अभियानची सभा लावलेली आहे। या सभेमध्ये योजनांचे जे उद्दिष्ट आहे पायाभूत सुविधा, आता पायाभूत सुविधा काय असल्या पाहिजे तर आदिवासी गावामध्ये रस्ते, पाणी, वीज आणि शाळा यासारख्या मूलभूत गरजा आहेत। आणि आरोग्य आणि मानवी विकासमध्ये आरोग्य, शिक्षण, सामाजिक कल्याण या सेवांचा लाभ आदिवासी समाजापर्यंत पोहोचवणे असं या योजनेचं उद्दिष्ट आहे। आणि सरकारी योजनांमध्ये आदिवासी समुदायांना आधार, आयुष्यमान भारत, जात प्रमाणपत्र, PM किसान यासारख्या योजनांची माहिती देऊन लाभ द्यायचा, लाभ मिळवून द्यायचे। आणि आर्थिक सक्षमीकरण, आदिवासी समुदायांना सक्षम करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे या ज्या 17 विभागाच्या विविध योजना आहेत। कृषी विभाग झाला, पशुसंवर्धन विभाग झाला, त्याच्यानंतर जलसंधारण विभाग झाला, आदिवासी विकास विभाग आहे, ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, असे विविध 17 विभाग आहेत। आणि त्याच्यातून ह्या समाजापर्यंत कशा योजना राबवता येईल त्याच्यासाठी आज आपण ही सभा आयोजित केलेली आहे। या सभेचा आपला जो विषय आहे सभेचा विषय धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबवणे व गाव विकास आराखडा तयार करणे। तर हा अभियान आपण 27 नोव्हेंबर पासून सुरू केलेलं आहे। आपण 27 सप्टेंबर पासून आणि आपण तसं गावात इथं चर्चासत्र केला, ती सभा घेतली, त्याच्यानंतर प्रभात फेरी, शिवार फेरी आयोजित केली। तुम्हाला माहीत असेल तर बरेचसे काही कामावर गेले असतील पण ते शिवार फेरी आयोजित केली। त्याच्यानंतर आपण सेवा केंद्र, आदी सेवा केंद्र स्थापन केलं। याच्यामध्ये धरती आबा जनजाती उत्कृष्ट समिती, गाव राबवणे विकास आराखडा, आता ह्यासाठी आपल्या गावचे माननीय मुख्याध्यापक बांगरे सर, आशा कार्यकर्ती सानिका राऊत, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी म्हणजे आपल्या या विभागात काय काय आवश्यकता आहे ते त्यांनी त्यांच्या याच्यानुसार सुचवलेले। पण तुम्हाला काय वाटतंय व पशुसंवर्धनची योजना असेल ते तुम्ही काय आवश्यकता आहे, तुम्हाला शेतीची योजना असेल तर शेतीसाठी काय आवश्यकता आहे हे तुम्ही सांगायचं आहे। समजा रस्ते बांधकामाचे असेल, मूलभूत सुविधा, रस्ते तर रस्ते, इमारत अशा काही आवश्यकता असतील तर सांगा आता तुम्ही। फक्त रस्ता नाही, पाणी नाही, त्याच्यामध्ये पाणी, वीज, रस्ता या मूलभूत सुविधा आहेत। पण तुम्ही सांगितलं ना तर तिथे होईल। वाडी रस्ता नाही, कुठली वाडी? रस्ता रस्त्यातून 2